बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये मक्याचे पदार्थ खाण्याची मजाच काही और आहे. आणि पावसाळा म्हटलं की मका हा मस्त ताजा ताजा मिळतो. तो आणायचा आणि त्याचे बरेच पदार्थ आपण तयार करतो. तर आज मी असंच एक मस्त मक्याचे वडे तयार करणार आहेत. मका पकोडा किंवा कॉर्न पकोड्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. पण आज मी मक्याचे वडे कसे करतात जी माझ्या मम्मीची रेसिपी आहे. तर कसे करायचे चला तर बघूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण हे मस्त मक्याचे वडे तयार करणार आहोत. त्यासाठी काही साहित्य काढून घेतलेलं आहे. तर मक्याचे दाणे काढून घेतले आहे. त्यानंतर कोथिंबीर, कांदा, मिरची आणि थोडे सुके मसाले पण आपल्याला लागणार आहे. तर पुढे पुढे मी सांगतेच आपण काय करणार आहोत. सगळ्यात आधी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरच्या थोड्याशा तिखट आहे. तुम्ही जर तिखट खात नसाल तर कमी टाकलं तरीही चालेल. त्यानंतर हे जे कॉर्न आहे, मक्याचे दाणे जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत. तर सोबतच मी मिरची पण घातली आणि थोडासा कढीपत्ता पण यामध्ये घातलेला आहे. पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मी बघा वाटून घेतलंय आणि आता या बोलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी सगळे कॉर्न किंवा सगळे दाणे बारीक करून घेतले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा कांदा जो बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर पण आपण यामध्ये घालू. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. त्यानंतर हे जे कॉर्न आहे ते मी 1 कप घेतले होते, त्यासाठीचं हे सगळं प्रमाण आहे. त्यानंतर 1 टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद आणि तिखट मी यात थोडंसंच घातलंय कारण आपण मिरची पण घातलेली आहे. त्यानंतर 1 टीस्पून मी ओवा असा क्रश करून घालत आहे. 2 टेबलस्पून इतके तीळ घालायचे आहेत. तीळ खूप छान दिसतात आणि चव पण छान लागते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू आणि 2 टेबलस्पून इतकं मी तांदळाचं पीठ घालत आहे. तांदळाच्या पिठाने आपले हे जे म्हणजे मक्याचे वडे जे आहे ते खूप मस्त क्रिस्पी होतात आणि अप्रतिम लागतात. छान कुरकुरीत होतात. वरून कुरकुरीत होतात पण आतून अगदी सॉफ्ट राहतात. आणि तुम्ही 1 चमचा बेसन पीठ पण घालू शकता. तर माझ्याकडे बेसन पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलंय. पण हे वडे इतके मस्त क्रिस्पी आणि क्रंची झाले आहे. चला तर आता आपण याला तळून घेऊया. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता तेलात तळून घ्यायचं आहे. तळताना मी याचे असे हातानेच थोडे वडे तयार करून घेणार आहे. बघा या पद्धतीने आणि हे तळणार आहे. हे वडे तळताना तेल गरम असायला पाहिजे. पण जेव्हा आपण सगळे वडे सोडून घेऊ तेलामध्ये त्यानंतर लो टू मीडियम गॅसवरती आपण हे वडे मस्त दोन्ही साईडनी छान क्रिस्पी तळून घेऊ. हे बघा आपले वडे पण मस्त तयार झालेले आहे. असाच छान लाईट गोल्डन रंग यायला पाहिजे आणि कमी गॅसवरती आपण तळले ना की छान रंग पण येतो आणि क्रिस्पी होतात आणि आतून पण छान शिजतात. तर आपले हे मक्याचे वडे तयार आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि हे सर्व करू. हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत पण एन्जॉय करू शकता. ही पावसाळ्यातली मस्त अशी मक्याचे वडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.